आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 8,50,00,000 रुपयाचे विविध विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न. आज दिनांक 7 डिसेंबर दुपारी 3 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने तालुक्यातील विविध गावांमध्ये मंजूर व काम पूर्ण झालेल्या जवळपास 8,50,00,000 रुपयाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा हा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. तालुक्यातील मुळा, बुद्रुक, वांगी खुर्द, बराडी, बोरगाव बाजार, सावखेडा, देऊळगाव बाजार, घाटनांद्रा, आमठाणा, शिंदेफळ, कोटनांद्रा, अंबाई, कुल्लोळ, डोंगरगाव या गावातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधला. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघातील राहिलेली विकास कामे निधी उपलब्ध करून देऊन असे स्पष्ट करीत सिल्लोड मतदारसंघात पायाभूत मूलभूत विविध सुविधा विकास कामाचे करण्याचे निधी कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी दिली. भूमिपूजन करण्यात आलेल्या विकास कामामध्ये निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासह काम गुणवत्तापूर्ण होईल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळेस दिल्या आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, माजी पंचायत समिती उपसभापती अजीज बागवान, पंचायत समिती उपसभापती संदीप राऊत, संचालक दामो अण्णा गव्हाणे, तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गणेश पाटील गरुड, डॉक्टर संजय जामकर, सत्तार बागवान, कौतिक मोरे, श्रीराम कुंटे, दीपक सोनवणे, गजानन महाजन आदींची यावेळेस उपस्थिती होती, अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे. जे काही आपल्या साहेबांसोबत जे काही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे, त्या सर्वांचा या ठिकाणी छोटेखानी आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. तरी मी सन्माननीय नामदार या ठिकाणी आपल्या मोडा नगरीचे सरपंच वर्षाताई गणेश चावळे, 1 महिना मंदिराचे बाकी सर्व फॉर्मॅलिटीज पूरी झाली. पाहून एक नजर मारून टाळ्या वाजवा. आपल्या गावामध्ये महादेव, हा मला कोणतरी बोललो महादेव पण आहे. ठीक आहे, एक सोबत एक फ्री ठेवा, त्यालाही देऊ. अजून शेवटी अनेक संकटाच्या काळामध्ये मला मदत केलेली आहे. कधी अपेक्षित होता मला का 750 मताची लीड मिळेल, पण 550 मताची मिळाली. सीमेंट कंक्रीट रास्ते का भूमिपूजन, इस कार्यक्रम के लिए मौजूद सभी नेतागण, सबके नाम लेना मुनासिब नहीं है, मुझे भी नागपुर जाना है क्योंकि